गुड मॉर्निंग अरुष, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. किती वाजले आता? 7. Soft strums of the warm acoustic guitar. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर सडनली आमचा गुरुवारी प्लॅन झाला आणि आज फ्रायडे आहे आणि आम्ही निघालो ऑन द स्पॉट. सडनली प्लॅन झाला असा की या ठिकाणी जायचं. रात्री बॅगा भरल्या आणि सकाळी लगेच निघालो. तर चला बघूया आम्ही कुठे चाललो आहे. 6:45 झाले होते. मुलांची स्कूलची वेळ झाली होती आणि आम्ही निघालो होतो. निघाल्यानंतर आम्ही एका ठिकाणी ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबलो. इथे मी घेतला होता उपमा, त्याच्यानंतर आरुषने घेतला होता साबुदाणा वडा. कारण की प्रवासाला जायचं म्हटलं तर मला पाव वगैरे अजिबात आवडत नाही, मी अवॉइडच करते. आणि ह्यांना तर पोहेच आवडतात कुठे जा. आणि असं आम्ही छान असं हेल्दी ब्रेकफास्ट केलेला आहे. इथून ते फक्त 4 ते 5 अंतरावर या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. तिथे 4 ते 5 तास लागणार आहे. आणि आवीने घेतला होता उत्तप्पा. त्याच्यानंतर आम्ही निघालो इथून. Keep right to take the flyover. Continue on National Highway 48 for 6 kilometers. आणि आरुष पुढे बसला होता, त्याच्यामुळे तोच मॅप मम्मी अजून किती टाइम लागेल? अजून 1-1.5 तास. ठीक आहे. ठीक आहे, हां चालेल ना? हां बसशील 1-1.5 तास हां. का जातो बाहेरून उतरून? कुठे? चालत येतो का? आता मला 1 दिवस लागेल. हां, 1 दिवस लागेल 1 दिवस लागेल. यायला चालत. पुढे काय आरुष? टोल. हां. ही बाउंड्री बाबा. तर चला फ्रेंड, फायनली आपली एंट्री झालेली आहे आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे. आम्ही खूप मजा करणार आहोत आणि हे सगळं तुम्ही बघणार आहे. तुम्हाला पण खूप एन्जॉय वाटणार आहे. तुम्ही अजिबात बोर होणार नाही आहे या ब्लॉगमध्ये, कारण की आम्ही नवीन अशा प्लेसला व्हिजिट करतो आहे. आम्ही कधी गेलो, आम्ही इथे फर्स्ट टाईम व्हिजिट करतो आहे. खूप छान असं प्लेस आहे, खूप मस्त आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. आता तुम्हाला हा व्ह्यू बघून समजलंच असेल की आम्ही कुठे पोचलो आहोत. नसेल समजलं तर माझा नेक्स्ट व्लॉग येणारच आहे, तो पण तुम्ही बघा की इथे काय आहे म्हणून.
काय स्पेशालिटी आहे या प्लेसची आणि कसं असेल हे सगळं तुम्ही बघाच. तर इथे झालं असं की आम्ही सडनली प्लॅन केल्यामुळे आम्ही काय रूम वगैरे बुक केल्या नव्हत्या. तर तिथे आम्ही नंतर रूम वगैरे घेतली. जवळपास सगळे फुल होतं, सीझन होतं त्यांचं लग्नाचं. हॉटेल जे आम्हाला आवडायचे ते सगळे फुल होते. 2 दिवसासाठी कोणतं हॉटेल अवेलेबल नव्हतं. भेटत होतं तर ते 1 दिवसासाठी, आणि 1 दिवसासाठी नंतर कुठे सारखं सारखं आपण शिफ्ट करणार, म्हणून आम्हाला थोडासा वेळ लागला शोधण्यासाठी. आणि तोपर्यंत आम्ही मार्केटला वगैरे गेलो, सामान शिफ्ट केलं आमचं आणि आम्ही मार्केटला आलो जेवणासाठी. तर हे दमनचं पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशनच एवढं भारी आहे, तर आतमध्ये सिटी कशी असेल. तर आम्ही दमणला आलेलो आहोत आणि हा लोकल एरिया, मार्केट एरिया, ह्या एरियाला काय बोलतात हे माहिती नाही मला. आम्ही आत्ताच आलो आहे त्याच्यामुळे हळूहळू सगळ्या गोष्टी कळतीलच. त्याच्यानंतर इथे आम्ही जेवणासाठी थांबलो. हे होतं काका बार आणि रेस्टॉरंट. या इथे पण रूम अवेलेबल होत्या, पण आम्ही ऑलरेडी दुसरीकडे रूम घेतल्या होत्या. त्याच्यानंतर इथे आम्ही बघितली तर त्याच रेंजमध्ये इथे पण होती रूम, छान होती. आम्ही जी घेतली आहे ती पण छानच आहे. ह्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही गेलो जेवणासाठी. आम्ही इथे पोचलो होतो 12-12:30पर्यंत. सकाळी 7 वाजता निघालो, 12-12:30पर्यंत पोहोचलो. त्याच्यानंतर रूम बघण्यात आमचा अर्धा-1 तास गेला. हॉटेल शोधण्यामध्ये खूप वेळ गेला, कारण की इथे जवळपास असं रेस्टॉरंट नाहीच आहे. तर हे आम्हाला छान असं वाटलं, मस्त ॲम्बियन्स वगैरे खूप छान होता, म्हणून आम्ही इथे आलो. कुठे बसूया? आणि इथे आल्यानंतर फर्स्ट मला एक गोष्ट आवडली का हे मराठीच होतं हॉटेल. मराठी बोलत होते. नॉर्मली तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये जा लगेच हिंदीपासूनच सुरुवात होते, तर मराठी बोलत होते, म्हणून मला खूप छान वाटलं. आम्ही इथे ऑर्डर केलं होतं सूप, राईस वगैरे. आणि आम्ही मस्तपैकी आता जेवण करून घरी जाणार आहोत, आराम करणार आहोत आणि मग संध्याकाळी आम्ही परत फिरणार आहोत. सूप आला होता पहिले, तो सूप पण खूप भारी होता, टेस्टी होता, मला तो खूप आवडला. त्याच्यानंतर नूडल्स, हक्का नूडल्स मागवले होते आणि फ्राईड राईस मागवला होता, खूप छान होतं. तुम्ही जर कधी इथे दमणला आलात तर काका रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करा, छान आहे. बस चल रुश झाली झोप. हाय फ्रेंड्स, तर आम्ही फायनली आलेलो आहोत दमणला आणि आता मस्तपैकी आमचा छान आराम झालेला आहे आणि आता मी निघालो आहे फिरायला. तर चला तुम्ही पण आमच्याबरोबर फिरा. कुठे कुठे जातोय आम्ही. चला, मी रेडी आहेस? तर वाजलेत आता 7 आणि आता आम्ही निघालेलो आहोत. आम्हाला रूम वगैरे शोधायला खूपच उशीर झाला आणि त्याच्यानंतर जेवायला पण खूप उशीर झाला आणि आता आम्ही निघालो फायनली. 7 वाजता अंधार पडलेला आहे. तर बघूया कसं आहे दमणचं वातावरण. आमची ॲक्च्युली ही पिकनिक म्हणजे एकदम सरप्राईज पिकनिक होती. काल आमचं ठरलं की जायचं म्हणून, गुरुवारी ठरलं आणि आम्ही शुक्रवारी लगेच निघालो, कारण की सॅटर्डे संडे पण सुट्टी असते आणि त्याच्यामुळे आम्ही रूम बिम काहीच बुक केलेलं नाही. ती येऊन सडनली सगळं शोधलं आहे. तर चला बघूया आपण. हे आमचं हॉटेल आहे, द प्लाम बीच रिसॉर्ट. मी दाखवते तुम्हाला जस्ट इथे. असं हे खूप छान आणि नवीनच हॉटेल आहे. ॲक्च्युली इथे सगळे हॉटेल जवळजवळ बुकच होते, का माहीत नाही, पण सीझन आहे, लग्नाचं सीझन आहे, त्याच्यामुळे मोस्ट ऑफ दी हॉटेल बुक्स होते. आम्ही ज्या ज्या हॉटेलमध्ये गेलो होतो ना, तर सगळे हॉटेल बुक झाले होते आणि आम्ही अक्षरशः हैराण झालो होतो, कारण की आधी बुकिंग केली नव्हती. रूम शोधण्यातच खूप वेळ जातो, तुम्हाला तर माहितीच आहे. पण छान भेटली आम्हाला ही रूम. 3rd फ्लोअरला आहे, आमचं बॅक साईडला आहे. आणि आता आम्ही ही गाडी काढलेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे. तर चला.
बापरे केवढा अंधार दिसतोय है ना. हवे काहीच दिसत नाही रोडवर. आपल्या मुंबईमध्ये 7 म्हटलं तरी किती गर्दी असते आणि इथे तर मला काहीच दिसत नाही. जवळपास दूर दूर तर काहीच दिसत नाही. बघूया आता बीचला काय दिसतंय का. मला ऍडव्हान्स करून राहिलं. बीच साइड व्ह्यू आहे ना. खूप छान दिसत आहे ना. आता मस्तपैकी चहा पिऊया पहिले. चहा नको तुला. आम्ही तर घेणार आहे बाबा. चहाशिवाय आम्ही फ्रेश नाही होणार है ना. बापरे केवढा चिमण्यांचा आवाज येतोय. बघू इथं कुठे या साईडला जायचं ना मागा. पार्टी आहे हा साईडला. पुढे पुढे थोडंसं आणि मग जाऊ. हा थोडस फिरूया. गाडी पार्किंगला लावा कुठेतरी. मग सायकलने कुठे जायचं. इथे किती हॉटेल दिसतात. बापरे रस्ता बघा ना किती भारी दिसतोय. जसं काही दिवाळीच आहे. याच रस्त्याला आपण. अच्छा हे बघा हाच तो रस्ता. हो भारी दिसतोय ना व्ह्यू एकदम. रस्ता का बंद आहे पण रस्ता गेलेला आहे. हा पार्किंगला लावताय का. तर आता आम्ही गाडी पार्किंगला लावतो. इथे पण रूम्स होते. एकदा रूम घेतला ना मग आपल्याला खूप रूम्स दिसतात. असंच असतं नेहमी. हां अगं सायकल कुठे पण घेऊ शकतो. आपण त्यांना विचारूया ना. आता मला काय माहिती आहे की नाही. बरोबर ना. त्यांना विचारूया सायकलचं कसं काय. पुढे तर लाईटीच नाही आहेत का असं. चला हां तुला तुला 300. आता इथे आम्ही मस्तपैकी चहा प्यायला थांबलेलो आहोत आणि इथे असे मस्त स्टॉल्स आहेत आणि ह्या साईडला बीच आहे बाजूला. तर ही आमची पार्किंगची पावती आहे आणि 1 तासाचे आहे 30 रुपये. बरोबर ना. हे घ्या नीट सांभाळून ठेवा. तू काय घेतोय आरुष. आईस्क्रीम. चला मंडळी आपला चहा रेडी आहे. आम्ही 3 चहा मागितलेला होता आईस्क्रीम खायची का. आणि खूप छान आहे दमण. म्हणजे स्वच्छता खूप आहे. सध्या तर रात्री तर काय मी दिसणार नाही तुम्हाला कसं काय. पण सकाळी मॉर्निंगला मी नक्कीच दाखवते तुम्हाला किती स्वच्छता असते आणि काय. हा ठेवा ना. काय बिस्किट वगैरे घेतो का. हा नको ना. चलो पण घेतलेला आहे चहा. तर आम्ही चहा वगैरे घेतला आणि आम्हाला सायकलिंग चालवायची होती करायची होती म्हणून आम्ही चौघांनी 4 सायकली घेतल्या होत्या आणि त्याचं होतं अर्धा तासाचे 100 रुपये आणि थोडं जरी 5-10 मिनटं जरी तुमचे वाढले तर
चार्जेस पण वाढतात, पेनल्टी लागते. आणि आम्ही असंच सायकल चालवता जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर लांब गेलो होतो. एवढी आम्हाला मजा वाटली होती. मी तर खूप दिवसांनी सायकल चालवत होती, तो खूप मजाच येत होती. मस्त बाजूला समुद्र आणि आम्ही चौघं सायकल चालवतोय. व्ह्यू एकदम भारी, नवीन प्लेसवर खूप भारीच वाटतं ना. आणि खूप छान वाटत होतं. सायकलचा एक आनंद वेगळाच असतो. आवी आरुष Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight चल पुढे spills through the चल पुढे आरुष velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. त्यानंतर इथे आमचे अर्धा तासाचे 45 मिनटं झाले आणि त्यांनी आमच्याकडनं जास्त चार्जेस केले. म्हणजे 750 रुपये झाले सायकलचे. पण खूप मजा आली. त्याच्यानंतर आम्ही डिनरसाठी गेलो. तर जवळपास कोणतं हॉटेल असं काही खास वाटत नव्हतं. मग आम्ही त्याच हॉटेलमध्ये गेलो, काकाज रेस्टॉरंट. आणि फ्रायडे असल्यामुळे मला नॉनव्हेज खायचं होतं. सकाळी आलो होतो आम्ही, ते बाहेर बसलो होतो आणि आता रात्री आलो, एकदम आतमध्ये आलो आम्ही. आतमध्ये पण खूप छान ॲम्बियन्स आहे. तर मी मागितलं होतं पॉम्पलेट. एवढं भारी आणि मस्त होतं ना, फ्रेश होतं एकदम. आणि त्यांनी सगळ्यांनी व्हेज अंडा करी वगैरेच मागवलेलं. त्याच्यानंतर आम्ही इथून निघालो आणि ह्याच्या बाजूलाच नाना रेस्टॉरंट पण आहे. पण हे काय एवढं काय खास नाही आहे असं मी ऐकलं आहे. हे जे मार्केट आहे ह्याला चायना मार्केट असं बोलतात. आणि चालायला पण खूप छान वाटत होतं, मस्त वाटत होतं. रस्ते पण एकदम क्लीन होते. कलर ब्लाउज बघ त्या साईडला. तुम्ही हे बोलत असाल हे रूफटॉप. Teach me the language of stories that linger. कपल्यासारखं कसं आहे? ये आपण हा बरोबर काय ते बघा एवढा लांब. आणि आपण ते तिकडून आलो होतो ते दादा आपण इकडे मंदिर बघितलेलं ना तिकडून. नाणी आहे. हे नाणी दमन आहे आणि तो दमन आहे.
पण तसं पण त्या लाईटीमुळे कळत असेल ना की ते काहीतरी बीच वगैरे असेल. या लाईटी तर दिसत असतील ना लांबून की नाही? अरे एवढे लांब असलं तरी हे लांबून ते लाईट वरती बसते नाही म्हणजे हा कारण की जहाज थोडं वरती असतं ना हाईटला बरोबर. म्हणजे इथून जवळपासच लाईट हाऊस असतो सिटीच्या, पण तिकडून दिसतं की असं हे. आधी आपण कुठे गेलेलो? परी त्यांच्याबरोबर कुठे गेलेलो आहे? गणपतीपुळे हा. तिकडे पण बाजूला बघितलेलं ना होतं. काय काय लाईट हाऊस पाण्यात का असतात? ते नाही, ते दिशेसाठी असतील आणि हे सांगतं की हे तसं land आहे. पण असं कसं नाही? नाही करायचं. आपल्याला वाटलं तर separate लाईट हाऊसच्या इथे ना. आपण दोन स्टेशन नाही, दोन ते बघ सेपरेट. त्याच्यानंतर इथे आम्ही जात असताना आम्हाला माईकचा आवाज येत होता, ऑर्केस्ट्रा चाललाय जसं काय, म्हणून आम्ही बघायला गेलो. तर तिथे चालली होती लग्नाची वरात. तर चला मग बघूया म्हटलं इकडचे लग्न कशी असतात. जत्रा आहे की काय? एवढी छोटी जत्रा तू बघितली आहे? अरे काहीतरी आहे पण इथे. अरे त्याच्यासाठी थांबलं नसेल. लग त्याच्यामध्ये extra आपलं लेझीम लावलं असेल तर. इथं गाडी लावू का तुम्हाला लग्न बघायला? नाही नाही बस झालं. झालं का हाऊस तुमची? हा. आपल्याला काहीतरी वरूनच ऐकायला वाटतं ना. हा मम्मी, लेझीम सोबत ते पण. त्यांच्यात बघा ना मोजकीच माणसं है ना. आता कधी लग्न लावायचं? मला दिसली परत दिसली. कुठून आहे ना दिसत. इथे सगळे चांगले चांगले हॉटेल्स आहेत. हे ना वेल्स. अरे गाडी त्यानंतर आम्ही इथे घरी जाण्यासाठी निघालो. काय करायचं मोबाईलचं? तर आजच्या दिवसामध्ये आम्ही काहीच केलं नाही. ट्रॅव्हलिंग वगैरे केलं, सायकल केली आणि जस्ट आजूबाजूला काय आहे ते बघितलं. तर आजचा दिवस आमचा खूप छान गेला आहे, मस्त गेला आहे. तर उद्या आम्ही फिरणार आहोत. कुठे जाणार आहे काय सगळे डिटेल्स तुम्हाला कळेलच. माझे ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. ओके बाय बाय. भेटतो पुन्हा नवीन अशा ब्लॉगमध्ये आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.